नमस्कार मैत्रिणींनो, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे छोले चाट। तर अशा प्रकारे आपण बनवणार आहे ते बघूया। तर सगळ्यात आधी मी आलू बॉईल करून घेतलेले आहे आणि किसणीवर अशा प्रकारे किसून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला टिक्की बनवायची आहे। तर त्यात अशा गुठळ्या वगैरे राहता कामा नये म्हणून मी अशी किसून घेत आहे। किसून घेतल्याने छान बारीक होतात बटाटे। आणि आपल्याला छोलेसाठीची चटणी लागणार आहे, ग्रीन चटणी, ते बनवून घ्यायची आहे। तर काही पुदिन्याचे पाने घातलेले आहे मी याच्यामध्ये, आणि कोथिंबीर, जिरं, आल्याचा तुकडा आणि थोडं मीठ घालून घ्यायचं आहे। काळं मीठ घातलेलं आहे मी इथे, आणि आईस क्यूब, थोडं लिंबाचा रस घालून छान असं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपली हिरवी चटणी रेडी आहे। तर आता आपण छोलेची भाजी बनवून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी मी जिरं घातलेलं आहे आणि बारीक कांदा घातलेला आहे, आणि छान मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। यामध्येच थोडंसं मी वाटण घातलेलं आहे, धने, अद्रक आणि लसूण जिऱ्याची पेस्ट आहे यामध्ये, आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। हळद घातलेली आहे, चवीनुसार तिखट घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी रात्रभर छोले भिजत ठेवलेले होते आणि दुसऱ्या दिवशी बॉईल करून घेतलेले आहे। तर बघू शकता आपले छोले पण रेडी आहे। तर आपण हे घालून घेऊया। तर इथे मी काबुली चना घेतलेला आहे आणि थोडं अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे, आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला छान शिजू द्यायचं आहे। आणि थोडासा मी कुस्करलेला बटाटा पण घालत आहे इथं, त्यामुळे ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते आणि चाट पण खायला खूप छान वाटते। आणि थोडंसं पाणी घालून शिजू द्यायचं आहे। आणखी एकदा स्मॅश करून घ्यायचं आहे, आणि थोडं रस्सा घातलेला आहे, बघू शकता छान उकळी आलेली आहे। आणि थोडासा चाट मसाला आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे, आणि अशा प्रकारे आपली रेडी आहे छोलेची भाजी। आणि आता आपण टिक्की बनवून घेऊया। तर त्यासाठी बॉईल केलेला बटाटा घेतलेला आहे, कुस्करलेला बटाटा घेतला आहे, आणि त्यामध्येच इथे जिरा पूड घातलेला आहे, थोडासा गरम मसाला आणि चाट मसाला पण घालून घ्यायचा आहे। कांदा, कोथिंबीर, चवीनुसार तिखट, हळद आणि मीठ घातलेलं आहे, आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचं आहे आपल्याला। कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता। आणि अशा प्रकारे थोडंसं तेल घालून आपल्याला छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला गोळा पण तयार आहे। तर थोडंसं हाताला तेल लावून घेऊया आणि याची टिक्की बनवून घेऊया। तर आपल्याला टिक्की खूप अशा जाड पण नाही बनवायच्या आहे आणि खूप मोठ्या पण नाही, मीडियम साईजच्या टिक्की आपण बनवून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे टिक्की आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर सर्व टिक्की आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायची आहे। तर आपली टिक्की पण रेडी आहे। तर आपण इकडे तव्यावर, आणि छोलेची भाजी पण आपली रेडी झालेली आहे, बघू शकता छान मस्त ग्रेव्ही पण आली आहे त्याला, आणि छान अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला। एकदम पातळ पण नको आणि घट्ट पण नको, त्यामुळे खायला खूप छान वाटते। आणि आता आपण तवा गरम करून घेऊया आणि थोडंसं तेल घालून घेऊया, आणि आपल्याला इथे शॅलो फ्राय करून घ्यायची आहे टिक्की। अशा प्रकारे आपल्याला सर्व टिक्की हे तळून घ्यायचे आहे। आणि तेल छान आपण टिक्कीच्या साईडने असं पसरवून घेऊ, जेणेकरून छान टिक्की आपल्या क्रिस्पी आणि छान ब्राऊन कलरच्या होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। तर आता आपण हे पलटवून घेऊ, आणि बघू शकता आपले छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे टिक्कीला, आणि मस्त दिसत आहे। तर अशा प्रकारेच आपल्याला सर्व टिक्की पलटून घ्यायचे आहे, आणि तयार आहे आपले टिक्की।
तर अशा प्रकारे आपल्या सर्व टिक्क्या तळून झालेल्या आहेत. तर आपण आता सर्व कसं करू ते बघूया. तर एका प्लेटमध्ये आपल्याला हे आलू टिक्की काढून घ्यायचे आहे आणि आपण जी छोलेची भाजी बनवून घेतली आहे ती पण घालून घ्यायची आहे. असं मस्त रस्सा आणि छान छोले छान पसरवून घ्यायचा आहे टिक्कीवर आणि मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आणि ग्रीन चटणी वरून आणि चिंचेची चटणी पण अशा प्रकारे घालून घ्यायची आहे आणि तुम्हाला आवडत असल्यास शेव पण घालायची आहे. तर रेडी आहे आपले छोले चाट. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि नक्की एकदा ट्राय करा. मुलांना पण खूप आवडेल ही टिक्की, तर नक्की बनवा.